बरं माझ्यावर तर गाडी नाही, आता मी दुसऱ्याच्या गाडीवर आलो तर नितीन दादाच्या बुलढाण्याची बरसात आहे ही आपल्याप्रती असलेल्या प्रेमाची आणि आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाला. आपण सर्वच म्हणजे हा सत्कार संपन्न होतो आहे. परत तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही सुद्धा तुमच्या काळाच्या गजरात या सत्कारामध्ये सहभागी व्हावं. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समोर जाहीर झाला ही बाब समस्त बुलढाणा आपण संसदेत पाहत आहोत आणि म्हणजे कार्यक्रमात पाहत आहोत. आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांचे राईट हँड म्हणून त्यामागं एक संघर्ष आहे. आपल्याला वाटतं की प्रतापरावांच्या फक्त नशिबात राजयोग आहे, पण कुणीही मुद्दत है बीती है किस्मत आसमाने के लिए क्या नहीं लगती मेहनत घर बसाने के लिए आज के दिन गुजरे हुए दौर माजी से पूछो. आपण सातत्याने पाहिलं कोणत्याही लोकसभा निवडणुकीत जे सर्वे असं वाटतं की प्रतापराव आत्ता पडतात पण पाण्यात माशाचा डोळा दिसायचा. त्याप्रमाणे जे प्रतापरावांना असणारी विजयाची युक्ती मी त्यांना केली पुत्राचा समस्त बुलढाणेकरांच्या वतीनं सन्मान एका भूमिपुत्राचा त्या प्रताप पर्वाचं नागरिक सत्कार करण्यात आला, काय भावना आहे? खरं म्हणजे बुलढाणेकर असतील, बुलढाणा जिल्ह्यातील तमाम जनता असतील, मतदार बांधव असतील, यांनी भरभरून मागच्या 4ही निवडणुकीमध्ये माझ्यावर प्रेम केलं. आज बुलढाणा शहराच्या वतीनं नागरिक सत्कार या ठिकाणी आयोजित केला होता. जिल्ह्यातील आणि शहरातील सर्व नागरिकांनी या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी येऊन म्हणजे माझी गावामध्ये मोठी प्रोसेशन मिरवणूक झाली. या ठिकाणी सुद्धा लोक बरेच वेळ या ठिकाणी थांबले, त्यांनी स्वागत केलं आणि पुढच्या माझ्या हातून चांगली कामं व्हावी, चांगली कारकीर्द जावीत याबद्दल शुभेच्छासुद्धा दिल्या. हो, आयुर्वेद छत्रपती शिवाजी महाराज की जय. कधीपर्यंत आयुर्वेद महाविद्यालय बुलढाण्यामध्ये होऊ शकते, काय अंदाज आहे? हे बघा, थोडासा तुमचा गैरसमज होतो. ते आयुर्वेदिक महाविद्यालय नाही, ते आयुर्वेदिक हॉस्पिटल आहे. 50 बेडचं आधुनिक हॉस्पिटल केंद्र सरकारची ती स्कीम आहे. ते आपण विशेष लाभ करून एक पहिलं काम म्हणून केलेलं आहे. आणि आयुर्वेदिक महाविद्यालयासाठी जे निकष असतात त्याच्यासाठी सुद्धा मी पत्र दिलेलं आहे. ते निकषाची जर पूर्तता झालं तर तेही सुद्धा लवकरात लवकर आपण भाऊ, जिल्ह्यामध्ये शर्माने T20 मधून निवृत्ती घेतली. शरद पवारांनी म्हटले त्यांनी जो निर्णय घेतला तो योग्य वेळी निर्णय घेतलेला असं शरद पवार म्हणतात. आता शरद पवार हे क्रिकेटच्या अनेक संस्थांचे असोसिएशनचे अध्यक्ष राहिलेले आहेत. त्यांचा अभ्यास त्याबद्दल जास्त आहे. पण एक प्रेक्षक म्हणून मी सातत्यानं या दोन्ही खेळाडूकडे मी पाहत आलो. विराट कोहली असेल, रोहित शर्मा असेल, हे दोन्ही खेळाडू आपल्या देशाचे महान खेळाडू त्या ठिकाणी होऊन गेलेले होते. आणि म्हणून आम्हाला असं वाटतं की आणखीनही त्यांच्या खेळाचा आनंद पुढच्या काळामध्ये सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी लुटायला मिळाला, पाहायला मिळावा. आणि म्हणून माझं मत तरी आहे की त्याच्यासाठी सगळे त्यांचे चाहते खूप आहेत आणि त्यांच्या या निर्णयामुळं अनेक तरुण, अनेक क्रिकेटप्रेमी नक्की नाराज झाले. हे बघा, या जिल्ह्यामध्ये MRI असेल, CT स्कॅन असतील, डायलिसिस सेंटर असतील, याची कुठलीही कमतरता राहणार नाही. आता मेडिकल कॉलेज आपल्या इथं सुरू होते म्हणजे सर्वच्या सर्व इन्स्ट्रुमेंट या ठिकाणी त्या राहतील आणि जिल्ह्यातल्या गोरगरीब सर्वसामान्य नागरिकांच्या
सर्व प्रकारच्या तपासण्या, सर्व प्रकारचे उपचार आता आपल्या बुलढाण्यात होतील. कोणालाही औरंगाबाद, अकोला, जळगाव मोठ्या शहरा ठिकाणी जाण्याची पाळी येणार नाही. हे बघा, विरोधी पक्षाचं काम त्या ठिकाणी टीका करायचं असतात, ते टीका करतायत. पण यावेळेचं जे झालेलं बजेट जे आहे ते अतिशय लोकांना आणि या देशातल्या सर्व नागरिकांना समाधान देणार आहे. आज त्या ठिकाणी महिलांसाठी 1500 रुपये महिन्याची योजना जाहीर झाली. त्या ठिकाणी शेतकऱ्यांना जे 3-3 पिढ्यापासूनचं विजेचं बिल थकीत झालेलं होतं ते सगळं विजेचं बिल त्या ठिकाणी माफ करण्यात आलं. ज्या सोयाबीन कापसाचा भाव कमी झालेले होते, शेतकरी थोडा नाराज होता, ते भावांतराचे सुद्धा हेक्टरी 5000 असे 2-2 हेक्टरपर्यंतची जी मदत त्या ठिकाणी येणार आहे. विम्याचे सुद्धा पैसे आता जिल्ह्यामध्ये आलेले आहेत. म्हणजे चारही बाजूनं शेतकऱ्याला मदत करण्याचा प्रयत्न महिलांना असेल, युवकांना असेल, आमचं सरकार त्या ठिकाणी करते. रोहित शर्माने T20 मधून निवृत्ती घेतली. शरद पवारांनी मध्ये त्यांनी जो निर्णय घेतला तो योग्य वेळी निर्णय घेतला असं शरद पवार म्हणतात. शरद पवार हे क्रिकेटच्या अनेक संस्थांचे असोसिएशनचे अध्यक्ष राहिलेले आहेत. त्यांचा अभ्यास त्याबद्दल जास्त आहे. पण एक प्रेक्षक म्हणून मी सातत्यानं या दोन्ही खेळाडूकडे मी पाहत आलो. विराट कोहली असेल, रोहित शर्मा असेल, हे दोन्ही खेळाडू आपल्या देशाचे महान खेळाडू त्या ठिकाणी होऊन गेलेले होते. आणि म्हणून आम्हाला असं वाटतं की आणखीनही त्यांच्या खेळाचा आनंद पुढच्या काळामध्ये सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी लुटायला मिळावा, पाहायला मिळावा. आणि म्हणून माझं मत तरी आहे की त्याच्यासाठी सगळे त्यांचे चाहते खूप आहेत आणि त्यांच्या या निर्णयामुळे अनेक तरुण, अनेक क्रिकेटप्रेमी नक्की नाराज झाले. राजकीय निवृत्तीवर काय बोला? निवृत्ती घेतली पाहिजे. शरद पवारांनी हे स्वतःच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी मत प्रदर्शित करायला पाहिजे होतं की त्यांना योग्य, पण मला वाटतं शरद पवारांच्या निवृत्तीची योग्य वेळ त्यांनी अजून सांगितली नाही. ती जर समजली तर नक्की होईल. अजितदादा बाकीच्यांनी वारंवार त्यांना विचारलं की आता तुम्ही थकलेले आहात किंवा वयस्कर झालेले आहात, पण पवार साहेबांनी काही स्वतःची निवृत्ती जाहीर केली नाही. दुसऱ्याच्या निवृत्तीला सर्टिफिकेट त्या ठिकाणी ते देत आहेत, चांगली गोष्ट आहे. त्यांनी सुद्धा आता कधी निवृत्ती घेत आहेत त्याची एकदा घोषणा करा. रोहित शर्माने T20 मधून निवृत्ती घेतली. शरद पवारांनी मध्ये त्यांनी जो निर्णय घेतला तो योग्य वेळी निर्णय घेतला असं शरद पवार म्हणतात. शरद पवार हे क्रिकेटच्या अनेक संस्थांचे असोसिएशनचे अध्यक्ष राहिलेले आहेत. त्यांचा अभ्यास त्याबद्दल जास्त आहे. पण एक प्रेक्षक म्हणून मी सातत्यानं या दोन्ही खेळाडूकडे मी पाहत आलो. विराट कोहली असेल, रोहित शर्मा असेल, हे दोन्ही खेळाडू आपल्या देशाचे महान खेळाडू त्या ठिकाणी होऊन गेलेले होते. आणि म्हणून आम्हाला असं वाटतं की आणखीनही त्यांच्या खेळाचा आनंद पुढच्या काळामध्ये सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी लुटायला मिळावा, पाहायला मिळावा. आणि म्हणून माझं मत तरी आहे की त्याच्यासाठी सगळे त्यांचे चाहते खूप आहेत आणि त्यांच्या या निर्णयामुळे अनेक तरुण, अनेक क्रिकेटप्रेमी नक्की नाराज झाले. राजकीय निवृत्तीवर काय बोला? निवृत्ती घेतली पाहिजे. शरद पवारांनी हे स्वतःच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी मत प्रदर्शित करायला पाहिजे होतं की त्यांना योग्य, पण मला वाटतं शरद पवारांच्या निवृत्तीची योग्य वेळ त्यांनी अजून सांगितली नाही. ती जर समजली तर नक्की होईल. अजितदादा बाकीच्यांनी वारंवार त्यांना विचारलं की आता तुम्ही थकलेले आहात किंवा वयस्कर झालेले आहात, पण पवार साहेबांनी काही स्वतःची निवृत्ती जाहीर केली नाही. दुसऱ्याच्या निवृत्तीला सर्टिफिकेट त्या ठिकाणी ते देत आहेत, चांगली गोष्ट आहे. त्यांनी सुद्धा आता कधी निवृत्ती घेत आहेत त्याची एकदा घोषणा करा.